26 मे सकाळ, आज कुठे पाऊस होईल पाहूयात. तर सर्वात प्रथम कालसारखी स्थिती आजही महाराष्ट्रात आहे. अंतर्गत भागात हवेचं जोर क्षेत्रासारखी स्थिती आहे. रात्री मराठवाडा विभागातही काही प्रमाणात पावसाच्या सुरू झाल्यात. म्हणजे बीड असेल, लातूर, धाराशिव, नांदेड या ठिकाणी सुद्धा पाऊस झालेला आहे. आणि सकाळची सॅटेलाईट इमेज पाहिली तर ढगाळ वातावरण मराठवाड्याच्या या दक्षिण भागात आणि सोलापूरच्या भागांमध्ये दिसतंय. पण हे जर ढग असेच टिकून राहिले, तर आज या ठिकाणी पावसाचे वातावरण अनुकूल होणार नाही. मॉडेल पाऊस दाखवतात त्याचा आपण अंदाज घेतला सर्वात प्रथम. तर आज नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरचे काही भाग, बेळगाव, सिंधुदुर्ग, गोवा तसेच सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, जळगाव, धुळ्याचे एक दक्षिणेकडील भाग. सार्वत्रिक नाही या भागामध्ये पण 30 ते 40% शक्यता आहे, की मेघगर्जना आणि पाऊस होण्याचा अंदाज दिसतोय. त्यानंतर या ठिकाणी अमरावती, अकोला, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर याही ठिकाणी किंवा इकडून जळगावचे काही उत्तरेकडील भाग असू शकतात, बुलढाण्याचे उत्तरेकडील भाग असू शकतात. याही ठिकाणी पावसाचे थोडंसं वातावरण अनुकूल राहील. 10 ते 20% शक्यता आहे, की पाऊस होईल. व्याप्ती थोडी कमीच राहील. त्यानंतर बीड, सोलापूरचे वाहिलेले भाग, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणीचे काही भाग. जसं सांगितलं, की या ठिकाणी मॉडेल पाऊस दाखवत आहेत. पण आत्ता हे जे काही सकाळचे ढग आहेत, ते जर लवकर विरून गेले नाही, तर शक्यता थोडीशी कमी राहील. कोकणात सुद्धा पावसाचा अंदाज मॉडेल दाखवत आहेत, पण विशेष मोठ्या पावसाची शक्यता नाही. पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणारे थोडेसे ढग दुपारनंतर जमा झाले एक दुसऱ्या ठिकाणी, तर थोडासा पाऊस होईल. जास्त क्षेत्रावरती मोठा पाऊस होण्याचा अंदाज सध्या तरी नाहीये. बाकी सध्याच्या या अपडेटमध्ये इतकंच. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी Facebook पेज फॉलो करा. YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा.